माझे ऐक स्वाती, म्या इथून पुढे काम करणार आहे आणि आपल्या गावातच मला नोकरी मिळाली आहे. थापाड्या राजू त्याच्या बायकोला मोठ्या अभिमानाने सांगत होता. तो इथून पुढे काम करणार आहे. त्याच्या बायकोला पटवून देत होता. किती थापा मारता, काम करीन म्हणता आणि दिवसभर हुंदडत असता, दारू पिता. तुमच्या या स्वभावाचा मला वैताग आलाय बाई. तुमच्यासारखं थापा मारण्यामुळे लोक तुम्हाला थापाड्या म्हणायला लागलेत. थापाड्या राजूची बायको त्याच्यावर फन करू लागली. म्या मारुतीरायाची आण घेतो, पण म्या खोटं बोलत नाही. स्वतःच्या गळ्याला हात लावत राजू पुढे म्हणाला, खरं तेच सांगत आहे तुला, आणि माझं खोटं वाटत असेल तर तू चल माझ्यासोबत. प्रत्यक्ष परिस्थिती बघ. म्या सांगतोय त्यात काय खोटं असेल तर तू पुन्हा वापस तुझ्या घरी ये. नकोस नांदू माझ्या संग. बराच वेळ समजावून सांगितल्यावर, आश्वासन दिल्यावर, शपथ खाल्ल्यावर कसेबसे स्वाती राजू सोबत गावी जायला तयार झाली. जोधपूरहून आपल्या टू व्हीलरवर राजू बायकोला घेऊन सोनपूरला येत होता. बायको सोबत आल्याने, तिने त्याचे ऐकल्याने थापाड्या राजू भलताच खुशीत होता. हळूहळू गाडी चालवत गप्पा मारत दोघे येत होते. गावात कोणतं काम करायचं शिल्लक आहे आता? बायकोने मुद्दाम फटकारत विचारले. गावातल्या चौकात मोठं ऑफिस उघडलं आहे त्या योजनावाल्यांनी. आपल्याला तिथंच काम करायचं आहे. राजू सविस्तर माहिती देत म्हणाला. काम कोणचं म्हणायचं? पदर सावरत स्वातीने विचारले. आपला नवरा काम करणार त्यामुळे स्वाती खूप खुश होती. नवीन साहेब आलाय गावात आपल्या. तो कुठल्या तरी योजनेत लोकांना पैसे गुंतवायला सांगत आहे आणि गुंतवलेले पैसे काही काळाने डबल करून देणार आहे. अगं बाई, पैसे डबल होणार म्हणाल्यावर चांगलंच आहे की, पर त्यात तुम्ही काय करायचं? आपल्याकडे तर पैसा नाही की गुंतवायला. स्वाती नाराज होत म्हणाली. म्या लोकांना योजनेची माहिती देणार, लोकांपर्यंत योजना पोहोचवणार आणि लोकांना पैसे भरायला लावणार, आणि त्या बदल्यात आपल्याला पण पैसा मिळणार. थापाड्या राजू मोठ्या उत्साहाने त्याच्या बायकोला सांगत होता. अहो, पण पैसा डबल नाही झाला तर, किंवा मग त्या लोकांनी नाही वापस दिला तर? स्वातीने शंका उपस्थित केली. तसं काय नाही बघ होणार स्वाती. मोठे लोक आहेत ती, सुटाबोटातील, ते नाहीत दगाफटका करणार. राजू ठामपणे म्हणाला. त्याला त्याच्या नव्या साहेबांचा विश्वास वाटत होता. राजूची गाडी गोवा हायवेवरून डाव्या बाजूला असणाऱ्या फाट्याकडे वळली. तिथं किलोमीटरचा पांढरा बोर्ड लागला होता. त्यावर सोनपूर 5 किमी अंतर दाखवत होते. एक वेळ राजूने गाडी रस्त्याच्या कडेला घेतली. खिशातील तंबाखू पुडी आणि चुना डब्बी काढली. डाव्या हातावर तंबाखू मळली. तिचा बार तयार करून तोंडात दाढेखाली ठेवला. पुडी आणि चुना डब्बी खिशात घातली. चांगलेच अंधारून आले होते. गप्पा मारण्याच्या ओघात वेळ कसा गेला दोघांनाही समजले नाही. आवल लवकर चला, उशीर होतोय. अंधारात जास्त बाहेर राहू नका. त्या रस्त्याच्या झाडीच्या पलीकडे चला लवकर. घाबरलेली स्वाती नवऱ्याला गडबड करायला लावत होती. होय, जाऊ बिगिनी. त्या गर्द झाडीचे नाव बायकोच्या तोंडून ऐकल्यावर राजू घाबरला होता. गावात बरेच दिवस झाले अफवा पसरली होती. त्या वळणावर असलेल्या गर्द झाडीत कोणीतरी आहे म्हणून. तो बोलावतो, ये म्हणतो माझ्याकडं. रात्री तो बाहेर पडतो शिकार करायला. हाल हाल करून मारतय तो. अशी गावात चालू असणारी चर्चा राजूने ऐकली होती. ती चर्चा त्याला आठवत होती. त्यामुळे राजू घाबरून गेला होता. चळाचळा कापत होता, भ्याला होता. त्याच्या मनातल्या मनात देवाचा धावा सुरू झाला होता. शक्य तितका वेग धरून राजू गाडी चालवत होता. अंधारून आलेल्या त्या रात्री आकाशात टिपूर चांदणे पडले होते. चंद्रोदय होण्यास उशीर होता. अंधार गडद आणि फसवा वाटत होता. गाडीच्या हेडलाईटच्या उजेडाचा तेवढाच प्रकाश गडद अंधाराच्या विरोधात लढा देत होता. त्या प्रकाशाच्या अवतीभोवती असणारा अंधार त्या प्रकाशाला गिळायला टपून बसला होता. रात्रीचे 8 वाजून गेले होते. त्या किट्ट किर काळ्या अंधारात गर्द झाडीच्या ठिकाणी यांच्या गाडीचा आवाज तिथं असणारी फसवी शांतता भंग करत होता. रस्त्याच्या दोन्ही बाजूला असणारी उंचच उंच झाडांची गर्दी मनात भय निर्माण करत होती. ती झाडे
सैनिकांच्या सारखे तटस्थ सावधान अवस्थेत उभी होती. असे वाटत होते की कोणाच्या तरी ऑर्डरची वाट पाहत उभी आहेत. त्या झाडांची ओबडधोबड खोड आपल्याकडेच पाहत आहेत असे त्यांना दोघांना वाटत होते. झाडांच्या फांद्यांचे वेडे बिंद्रे आकार अंगावरून धावून आल्यासारखे वाटत होते. राजूच्या अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या होत्या. सरळ रस्त्यावरून जाताना डोळ्यांच्या कडेने बाजूच्या झाडीत पाहिल्यावर वाटत होते कोणीतरी आपल्या अंगावर धावून येत आहे, कोणीतरी आपल्याकडे बघून हसत आहे, डाव साधण्याचा प्रयत्न करत आहे. राजूचे हातपाय थरथर कापत होते. त्याच्या मागे बसलेल्या स्वातीची अवस्था पण वाईट होती. ती त्याला घट्ट बिलगून बसली होती. तिला लहान रडणाऱ्या बाळाचा आवाज सतत कानावर येत होता. त्या बाळाला भूक लागली आहे, पण त्याची आई जवळ नाही. भुकेने व्याकुळ होऊन ते बाळ रडत आहे. त्याचे रडणे अचानक थांबले आहे. ते बाळ शेवटची आचके देत आहे. दूध नाही मिळाल्यामुळे भुकेने तडफडून ते बाळ मरण पावले आणि डोळे मिटलेल्या त्या बाळाने अचानक खाडकन डोळे उघडले, ज्यात बुबळे नव्हती, खोल खोल विवरे होती. स्वाती ते दृश्य पाहून प्रचंड घाबरली होती. तिच्या नजरेच्या समोर देखावा उभा राहिला होता. उरले सुरले अवसान गोळा करून राजू गाडी चालवत होता. पण अचानक पुढं रस्ता संपला होता. त्यांच्या समोर आता उंच झाडे होती. राजू प्रचंड घाबरला होता. त्याच्या छातीची धडधड वाढली होती. हातपाय थरथरत होते. मोठमोठ्या वृक्षांनी समोरचा रस्ताच गायब केला होता. त्यांच्या तिन्ही बाजूंनी मोठे खोड असलेले महाकाय वृक्ष बघून राजूची पाचावर धारण बसली. तिथून लवकरात लवकर पळून जाण्यासाठी राजू गाडी मागे वळून घेऊ लागला. थरथरत्या हातापायांनी त्याला शक्य होत नव्हते. गाडी वळवताना त्याचे ओझे देखील लटलट कापणाऱ्या हातांना जादा वाटत होते. ते सगळे उभारलेले वृक्ष राजूच्या रोखाने येऊ लागले होते. पुढे येताना धाड धाड आवाज येत होता. फांद्या कडकड वाजत होत्या, एकमेकांना घासून मोडत होत्या, तुटत होत्या. राजू हे सगळं पाहून प्रचंड घाबरला होता. स्वाते, आपल्या पुढे हे काय आलं आहे? राजू ओरडू लागला. तो स्वातीला बोलत होता, पण गाडीवर मागे बसलेल्या स्वातीचे काहीच प्रतिउत्तर येत नव्हते. एवढे मोठे संकट आवासून समोर असताना बायको काहीच कसे बोलत नाही. म्हणून घाबरत राजूने त्याची मान मागे वळवली तर त्याला मोठा धक्का बसला. कारण मागची सीट रिकामी होती. मागे कोणच बसले नव्हतं. मग स्वाती कुठे गेली? घाबरलेला राजू स्वातीला पाहू लागला. मागे पुढे इकडे तिकडे नजर जाईल तिथपर्यंत पाहत होता. अडकला, माझ्या जाळ्यात अडकला. सुरुवातीला बाईचा वाटणारा आवाज हळूहळू बदडा किन्नरी झाला. आवाज डाव्या बाजूच्या झाडीतून येत होता. आवाजाने गर्भगळी झालेल्या राजूने डोळे बारीक करून पाहिले तर पिवळसर तपकिरी रंगाचे डोळे त्याच्यावर रोखले गेले होते. जबडा फाकून तो विचित्र दिसणारा प्राणी हळूहळू राजूकडे येत होता. राजू त्याची गाडी चालू करू लागला होता. आपली प्रिय बायको मरण पावली आहे या विचाराने त्याला रडू कोसळले होते. काहीही करून स्वतःचा जीव वाचवायचा असेल तर पळून जाणे त्याला महत्त्वाचे झाले होते. गाडी सुरू होत नव्हती. राजू तिथेच गाडी टाकून मागच्या रस्त्याने पळू लागला. त्याच्या मागून गुरगुरण्याचा आवाज त्याला ऐकू येऊ लागला होता. गुरगुरण्याचा आवाज जवळ येत होता. राजू जीव मुठीत धरून पळत होता. त्याच्या मागे लांडग्यासारखे दिसणारे जनावर धावत होते. राजू त्या प्राण्याच्या तावडीत सापडला तर एका झटक्यात झेप घेऊन त्या जनावराने राजूची छाती फाडली असती. धावणारा राजू मोठ्याने ओरडू लागला, जय हनुमान, जय हनुमान, मला वाचव, मला वाचव देवा. राजू मोठ्याने ओरडत होता. राजूला गदागदा हलवून बायकोने त्याच्या तंद्रीतून त्याला बाहेर काढले. आहो, चला लवकर, कुठल्या तंद्रीत आहात? गाडी चालू करा. इथे झाडीत कधीपर्यंत उभे राहायचे आहे? चला. गच्च झाकून घेतलेले डोळे उघडून
राजू सगळीकडे पाहू लागला. आश्चर्याचे धक्क्यावर धक्के खात राजू गाडी चालू करत होता. त्याची गाडी चालू झाली होती. थरथरत त्याने कसे तरी गाडी वेगाने पळवत गावाच्या जवळ आणली. आपण कुठे होतो? आपल्या अंगावर ते झाड कसे काय आली होती? विचित्र पिवळसर डोळे असणारा प्राणी कुठे गेला? मी जेव्हा मागे वळून पाहिले तेव्हा बायको गाडीवर नव्हती. ती गाडीवर नव्हती तर मग कुठे होती? आता जे मी पाहत आहे ते खरे आहे की थोड्या वेळापूर्वी मी पाहिले ते खरे होते? काहीच समजत नाही. पण मारुतीरायाचे नाव घेतले की मी त्या स्वप्नाच्या बाहेर पडलो एवढे मात्र नक्की. घरी आल्यावर मारुतीरायाच्या फोटोला राजूने मनोभावे नमस्कार केला. झाला प्रकार कुठेही वाच्यता करायची नाही असे नवरा बायकोमध्ये ठरले. जर गावात झाला प्रकार सांगावा तर उद्यापासून सुरू होणाऱ्या नवीन कामावर त्याचा परिणाम होणार होता. आपण फक्त लोकांना एवढेच सांगायचे की हायवेवरून आत गावात येताना अंधार पडायच्या आधी यायचे. उशीर करायचा नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता थापाडा राजू त्याच्या नवीन कामाच्या ठिकाणी जॉईन झाला होता. रात्री त्याच्यासोबत घडलेला प्रकार त्याने गावात कोणालाही न सांगायचे ठरवले होते. गावातील मुख्य चौकात त्यांचे ऑफिस होते. 2 रूमचे ते ऑफिस बरेच मॉडिफाय होते. बाहेरच्या रूममध्ये चौकशी कक्ष होता. काम करण्यासाठी 2 संगणक ऑपरेटर तिथं बसले होते. एका ऑपरेटरकडे पैसे भरण्याच्या स्कीमची माहिती दिली जात होती आणि दुसऱ्या ऑपरेटरकडे पैसे भरले जात होते. ऑपरेटर माहिती देत होता की स्कीम कशी चांगली आहे, या स्कीममध्ये पैसे गुंतवणे का फायद्याचे आहे. दुसरी आतमधली रूम होती ऑफिसची. सर्व प्रकारचे आधुनिक तंत्रज्ञान ऑफिसमध्ये वापरले होते. या रूममध्ये AC वापरला होता. गावात आजपर्यंत केवळ रावसाहेब यांच्या घरी AC होता. त्याचा त्यांना किती अभिमान. पण आता गावात दुसरा AC आला होता. नितेश कुमार जे प्रमुख होते त्यांच्या खुर्चीच्या वर मागे असलेल्या भिंतीला त्यांचा मोठा फोटो लावला होता. त्यात नितेश कुमार यांचा सुटाबुटातील फोटो खूप प्रभावित करणारा होता. नितेश कुमार यांचे व्यक्तिमत्व मोठे प्रभावी होते. सरळ नाक, बोलके डोळे, कोरलेली दाढी आणि हाताच्या 10ही बोटात सोन्याच्या अंगठ्या. त्यांच्या गळ्यात मोठी सोन्याची चैन होती. मोठा श्रीमंती लिबास होता नितेश सरांचा. ऑफिसच्या भिंतीच्या दोन्ही बाजूंना सोपे होते आरामशीर, आरामदाय. येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला, चौकशी करणाऱ्याला प्रभावित करून स्कीममध्ये पैसे गुंतवायला लावणे हे काम नितेश कुमार स्वतः करायचे आणि 99% ग्राहक त्याच्या बोलण्यावर चटकन विश्वास टाकायचे. बाहेरच्या चौकशी कक्षात ऑपरेटर म्हणून बसवलेले राघव आणि बालाजी नितेश सरांचे एम्प्लॉय होते आणि नवीन एम्प्लॉय झालेल्या राजूला मात्र एकच काम करायचे होते. राजूने स्वतः ज्या लोकांना पैसे गुंतवायला सांगितले होते आणि लोकांनी ते पैसे गुंतवले असतील तर प्रत्येक व्यक्तीमागे त्याने गुंतवलेल्या पैशांच्या 20% रक्कम राजूला मिळणार होती. आणि या योजनेत लोकांनी पैसे गुंतवले की त्यांना 50 दिवसात त्यांचे पैसे डबल होऊन मिळणार होते. त्या दिवशी रात्रीपर्यंत 10 लाख रुपये गोळा झाले होते. जवळपास 1.5 महिन्यात पैसे डबल होऊन मिळणार होते. आपल्या गावचा राजू त्याच कंपनीमध्ये काम करत आहे आणि आपल्याला तो पैसे कमवून द्यायला मदत करत आहे. त्यामुळे राजूला एकदम महत्त्व प्राप्त झाले होते. थापाड्या राजूचा गेल्या 2 दिवसात राजू सर झाला होता. पुढील 1.5 महिना नितेश कुमार आणि त्यांचे सहकारी यांचा गावातच मुक्काम होता. पहिल्या दिवशी जमा झालेली मोठी रक्कम बालाजी दुसऱ्या दिवशी शहरातील बँकेत भरायला गेला होता. त्याला परत गावात यायला उशीर झाला होता. बालाजी त्याच रस्त्याने परत येणार होता ज्या रस्त्याने थापाड्या राजू आणि त्याची बायको आले होते. संध्याकाळचे 7 वाजून गेले होते. अंधार त्याचे अस्तित्व जागोजागी प्रकट करत होता. अवघी सृष्टी स्वतःच्या कवेत घेत होता. गोवा हायवेवरून उजवीकडे रस्ता क्रॉस करून बालाजी सोनार गावाच्या रस्त्याला लागला होता. गोवा हायवेवरून उजवीकडे रस्ता क्रॉस करून बालाजी
सोनपूर गावाच्या रस्त्याला लागला होता. कानात इयरबड घालून गमभरे गाणे ऐकत वेगानं गाडी चालवत गावात येत होता. चांगलेच अंधारून आले होते. त्या गावात त्या अरुंद रस्त्यावर गर्द काळोखात उजेडासाठी केवळ हेडलाईट बालाजीच्या सोबती होता. हेडलाईटच्या प्रकाशाचे अस्तित्व जिथे संपत होते तिथे अंधाराचे खेळ सुरू होते. ते खेळ भयानक होते, जीवघेणे होते. आज बालाजीचे डोळे प्रमाणापेक्षा जास्त लाल झाले होते. शहरातील बँकेत पैसे भरून परत येताना एका हॉटेलवर बालाजी दारू पिला होता. दारू पिण्याचे कारण म्हणजे त्याचे न जमणारे लग्न, त्याचा झालेला विश्वासघात. ज्या मुलीवर बालाजीचे प्रेम होते ती मुलगी लग्नाला नकार देत होती. तिचे म्हणणे होते की तिच्या घरच्यांना शासकीय नोकरी असणारा मुलगा हवा आहे. बालाजीला नोकरी होती पण ती शासकीय नव्हती. सुरुवातीला मी तुझ्याशीच लग्न करणार, मग तुला नोकरी असो किंवा नसो असे म्हणणारी मुलगी आता चक्क घरच्यांचे नाव सांगून लग्नाला नकार देत होती. बालाजी डिप्रेशनमध्ये गेला होता. तिच्या घातकी वागण्याचा त्याला प्रचंड धक्का बसला होता. तो धक्का सहन न झाल्याने त्याने दारू पिली होती आणि तो सोनपूर गावाकडे निघाला होता. गाडीचा वेग प्रचंड होता. रस्त्यावर उजवीकडे एक वळण आले आणि अचानक त्याच्या गाडीपुढे एक काठी टेकत चालणारी म्हातारी बाई आडवी आली. बालाजीने करकचून ब्रेक दाबले. ती म्हातारी जोरात ओरडली. गाडीची चाके आवाज करत रस्त्याला घासली. त्याचे गाडीवरचे नियंत्रण सुटता सुटता राहिले होते. वेगाने श्वास घेत थरथर कापत गाडीवर पुढे झुकलेल्या बालाजीने हळूच मागे वळून पाहिले, पण मागे कोणच नव्हते. तो प्रचंड घाबरला होता. कुठे गेली ती म्हातारी बाई आणि एवढ्या रात्री इथे रानावनात अचानक कुठून कलमडली? मिट्ट काळोखात संत गतीने वाहणाऱ्या वाऱ्याने आजूबाजूला असलेली उसाची शेती डोलत होती. बालाजी घाबरलेल्या नजरेने चहूबाजूंनी पाहत होता. त्याची भिरभिरणारी नजर तिथल्या अंधाराला सरावली होती. त्याचे मन कोणाच्या तरी अस्तित्वाची नोंद घेत होते. त्याची भीती क्षणोक्षणी वाढत होती. उजव्या बाजूच्या उसाच्या शेतातून एक सळसळ बालाजीला ऐकू आली. घाबरलेला बालाजी गाडी चालू करू लागला. गाडी सुरू होत नव्हती. उसाच्या शेतात होणारी सळसळ वाढत होती. जवळजवळ जास्त तीव्रतेने ऐकू येत होती. हळूहळू खसखसण्याचा आवाज ऐकू येऊ लागला. कोणीतरी विवळत होतं, हसत होतं, रडत होतं. बालाजीच्या मनात धोक्याची घंटा खन खन वाजत होती. तिथून निसटून जाण्याचा बालाजी प्रयत्न करत होता, पण त्याला गाडी सुरू होत नव्हती. अचानक उसाच्या पानांची होणारी सळसळ थांबली. सगळीकडे भीषण शांतता पसरली होती. ही शांतता वादळापूर्वीची होती. गाडी तिथेच सोडून पळून जाण्याची इच्छा बालाजीच्या मनात निर्माण झाली होती. कुठे जात आहेस बालू? पळून जात आहेस का? एक मंजूळ, ओळखीचा वाटणारा, पुन्हा ऐकावा वाटणारा आवाज बालाजीच्या कानात घुमला. कोण आहे? कोण आहे? बालाजी घाबरून मोठ्याने ओरडला. गाडी सुरू व्हावी म्हणून त्याचे प्रयत्न सुरूच होते. वारंवार बटन स्टार्ट करून बघत होता, किक मारत होता, पण गाडी सुरू होत नव्हती आणि ती आता कधीही सुरू होणार नव्हती. मला नाहीस का ओळखले? आवाज आणखी जवळून आला. मला नाहीस का ओळखले? मी तुझी हेमा. काय? शक्य नाही. तू इतक्या दुरून कशी काय? नाही नाही, तू दुसरंच कोणीतरी आहे. तू हेमा नाहीस. अरे चल ना, आपण लग्न करू. तुला करायचे आहे ना लग्न माझ्यासोबत? आवाज खूप जवळून आला. यावेळी आवाज थोडा पुरुषासारखा, थोडा किन्नरी आला होता. कदाचित त्याला रूपाचे सोंग घेता येत होते, पण त्याचा मूळ आवाज मात्र त्याला बदलता येत नव्हता. गाडी तिथंच सोडून बालाजी सरळ रस्त्याने पळू लागला. त्याची दारूची नशा केव्हाच उतरली होती. त्याच्या मागे कोणीतरी लागले आहे असा त्याला भास होत होता. तो जीव मुठीत धरून पळत होता. जिकडे रस्ता दिसेल तिकडे तो पळत होता. अंधारात त्याला जास्त दिसत नव्हते. झुडपातून, गवतातून, काटेरी झुडपातून तो धावत होता. ऊर फुटेपर्यंत धावत होता. पाठीमागून
त्याला गुरगुरण्याचा आवाज ऐकू येत होता. घामाने डबडबून गेलेला बालाजी मागे वळून पाहू लागला आणि अचानक समोरच्या विहिरीत धाडदिशी कोसळला. आतल्या बाजूला असलेल्या विहिरीच्या खडकाळ भागावर डोक्याला जोरदार मार बसल्याने तो तिथेच गतप्राण होऊन विहिरीत कोसळला. इकडे रस्त्यावर उभी असणारी त्याची गाडी हळूहळू बाजूच्या उसात शेतात नजरेआड झाली होती. सगळीकडे सामसूम झाले होते. थोड्या वेळापूर्वी इथे मृत्यूचा नंगा नाच घातला गेला होता. मृत्यूचा थरार रंगला होता असे देखील वाटणार नाही इतकी भीषण शांतता पसरली होती तिथं. आजची काळोखी रात्र बालाजीचा जीव घेऊन शांत झाली होती. रात्रीचे 9 वाजून गेले होते. नितेश कुमार, थापाड्या राजू आणि राघव तिघेजण बालाजीची वाट पाहत ऑफिसात थांबले होते. शहरात गेलेला बालाजी परत कसे काय आला नाही याची काळजी त्यांना लागली होती. त्याचा फोन पण कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर सांगत होता. नक्की काय झालं आहे काय माहीत, त्याचा फोन पण लागत नाही. सतत फोन लावणारा राघव काळजीने म्हणाला. बसला असेल कुठेतरी दारू ढोसत. नितेश कुमार चेहरा कडवट करून म्हणाला. पण त्याचा कडवट झालेला चेहरा ऑफिसमधील अंधुक प्रकाशात कोणालाही दिसला नाही. मी सांगत होतो तुम्हाला, नका जाऊ देऊ त्याला. उशिरा शहराकडे उद्विग्न होऊन दरवाजाला टेकून उभारलेला राजू म्हणाला. राजूच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून नितेश कुमार म्हणाला. उद्या आपण दुपारपर्यंत जेवढी कॅश जमा होईल तेवढी घेऊन शहरात जाऊन भरू आणि तिथं बँकेत बालाजीने पैसे जमा केले आहेत का ते पण पाहू आणि मग त्याला शोधू. नितेश कुमारचे बोलणे राजूला खटकले होते. त्याच्या पैशाला महत्त्व देणाऱ्या गोष्टीला विरोध करावा असे त्याला एक वेळ वाटले. पण आपणच त्याच्याकडे नोकरीला आहोत आणि त्यालाच आपण ज्ञान कसे सांगायचे या विचाराने राजू गप्प बसला. खाली फरशीकडे पाहत विचारात मग्न असलेल्या राजूला खुर्चीवर ऐटीत बसलेला नितेश कुमार म्हणाला. तू पण चल आमच्यासोबत उद्या. नको नको, मी कशाला येऊ, आपल्याला यायला उशीर होणार आणि रात्री तो आडवा येणार आपल्याला. घाबरलेला राजू प करू लागला होता. कोण अडवणार आपल्याला, कोण रोखणार. नितेश कुमार गुरमीत ओरडला. हाय, आपल्या रस्त्याला एक भयानक भूत. कोणतर हाय, भयानक भूत आहे ते. त्याचे रात्री नाव पण नको काढायचे. राजू घाबरून जाऊन मोठ्याने किंचाळला. नितेश कुमार उठून राजूकडे गेला आणि राजूच्या खांद्यावर हात ठेवत मोठ्या गुरमीत म्हणाला. राजू, तू गरीब का आहेस माहीत आहे का तुला. राजूने नकारार्थी मान हलवली. पण नितेश कुमारच्या चेहऱ्यावरील त्याला तुच्छ लेखणारे भाव राजूने हेरले. तुझ्या असल्या अंधश्रद्धा बाळगतोस, पाळतोस, त्यामुळे आजच्या आधुनिक युगात तुझ्यासारखे अडाणी लोक मागेच राहिले. अरे जरा डोळे उघड आणि बघ जग कुठे जात आहे ते. नितेश कुमार फटकारत त्याला म्हणाला. आणि उद्या तू सोबत येणार आहेस आमच्या, समजले. जा आता घरी जाऊन झोप. नितेश कुमार राजूला फटकारत म्हणाला. राजू मुकाट्याने त्याच्या घरी निघून गेला. दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत गावात लोकांकडून जमवलेली कॅश बँकेत भरून ते तिघे वापस गावाकडे निघाले होते. आज 12 लाख रुपये जमा झाले होते आणि सोबतच काल बालाजीने पैसे भरले आहेत का हे पण चेक केले. बालाजीने पैसे भरले आहेत हे माहीत झाल्यावर नितेश आणि राघव जाम खुश होते. पण इमानदारीने पैसे भरणारा बालाजी कुठे आहे, तो नेमका कुठे गेला, त्याचा आणखी काही थांगपत्ता लागला नव्हता. पैसे जमा करून तो अचानक कुठे अदृश्य झाला. मग एखाद्या वेळी त्याच्या गावाकडे गेला असेल का. तो बँकेत पैसे जमा करून गेला आणि तेच महत्त्वाचे होते. तो कुठे जाणार आहे, जाऊन येईल कुठे असेल तिथून लवकर. आणि नाही आला तरी आता हरकत नाही. नितेश कुमार गाडी चालवत विचार करत होता. गावाकडे परत येताना ते तिघे हायवेच्या बाजूला असलेल्या हॉटेलवर जेवायला बसले होते. रात्र वाढत होती. तिचे गडद काळे पडदे अवतीभवती उभे करत होती. राजूची चुळबुळ वाढली होती. गिळायला टपून बसलेला गडद फसव्या अंधाराकडे पाहून राजू आगतिक होऊन म्हणाला. साहेब चला लवकर, उशीर करू नका.
राजूच्या सततच्या किरकिरीने वैतागून नितेश कुमार जोरात ओरडत त्याला म्हणाला, अंधश्रद्धा ठेवू नकोस म्हणून तुला कितीदा सांगायचे, कुठल्या काळात जगत आहेस मूर्खा. राजूला गप्प करून नितेश कुमार आणि राघव आरामात दारू पिऊ लागले, जेवण करू लागले. राजू बळेबळे जेवण करत होता. नितेश कुमार ओरडल्याने राजू दुःखी कष्टी झाला होता. त्याचे सगळे लक्ष बाहेरच्या अंधाराकडे होते. जेवण झाल्यावर ते गावाकडे निघाले होते. हायवेवरून गाडी क्रॉस करून ते गावच्या रस्त्याला लागले. आज लवकरच अंधार पडला होता. किर्र अंधारात गाडी पुढे जात होती. वातावरण क्रुद्ध झाले होते. गूढ भयानकता वातावरणात पसरली होती. दूर डोंगराच्या पायथ्याशी लांडग्याच्या ओरडण्याचा विवळण्याचा आवाज येत होता. घाबरलेल्या राजूची नजर भिरभिरत होती. गाडीच्या मागून डाव्या उजव्या बाजूने पुढून कोणीतरी अचानक झेप घेऊन समोर येईल काय आणि आपल्याला एका फटक्यात मारून टाकेल काय याची भीती राजूला वाटत होती. गाडी हळूहळू पुढे जात होती. आज जरा लवकर अंधार पडला आहे का राघव? नितेश बाहेरच्या गडद अंधाराला बघून म्हणाला. होय बॉस, मलाही तसेच वाटत आहे. राघव खिडकीच्या काचा खाली करून गाडीच्या बाहेर पाहत म्हणाला. वातावरणातला विचित्रपणा, भयानकता त्या दोघांना जाणवू लागली होती. गाडीच्या हेडलाईटच्या प्रकाशात रस्त्याच्या बाजूच्या झाडांच्या सावल्या वेडेवाकडे आकार धारण करत होत्या. झाडांची खोड आपल्याकडे पाहून हसत असल्यासारखा भास त्यांना होत होता. गाडी गर्द झाडी असलेल्या रस्त्याच्या वळणापाशी आली होती. तिथंच रस्त्याच्या बाजूला त्यांना समोर रस्त्याच्या कडेला कोणीतरी उभे असल्यासारखे जाणवले. तिघांनी श्वास रोखून धरला. गाडी थोडी पुढे गेली. हेडलाईटच्या उजेडात त्यांना बालाजी उभा असलेला दिसला. तो गाडीला हात करत होता. बालाजीला पाहून नितेश कुमार आणि राघव यांना आनंद झाला. राजू मात्र नकारार्थी मान हलवत होता. गाडी थांबवू नका असे सांगत होता, ओरडत होता. हात पुढे करून उभे असलेल्या बालाजीच्या जवळ गाडी आल्यावर मात्र पुढच्या सीटवर बसलेल्या नितेश कुमार आणि राघव यांच्या तोंडाचा रंग उडून गेला. छातीच्या पिंजऱ्यात असलेले काळीज हाडांचा पिंजरा फाडून बाहेर येतं का काय असे त्यांना झाले होते. गाडीच्या हेडलाईटच्या उजेडात बालाजीकडे पाहिल्यावर त्यांना काहीतरी दिसले. जे दिसले ते भयंकर होते. त्याला डोळे नव्हतेच मुळी. मोठी मोठी 2 विवरे होती. खोल खोल रक्ताळलेली विवरे, ज्यांना अंतच नव्हता. बालाजी हसला तेव्हा त्याचा जबडा कानापर्यंत फाकला होता. त्याची वळवळणारी, तोंडाच्या बाहेर येणारी काळी जीभ बघून सर्वांची दातखिळी बसली होती. गाडीच्या हेडलाईटच्या उजेडात बालाजीच्या तोंडातील सुळे चकाकत होते. घाबरलेला नितेश कुमार गाडी न थांबवता गाडी पुढे पळू लागला होता. पण पुढे रस्ता कुठे होता? रस्ताच नव्हता. जसे एखादे अजगर त्याची शिकार गिळते, अगदी तसेच समोरचा पूर्ण रस्ता दाट झाडीने गिळून टाकला होता. पुढे पूर्ण झाडी होती. राजू कालपासून काय सांगत होता ते आता नितेश आणि राघवला लक्षात येत होते. पण आता खूप खूप उशीर झाला होता. रस्त्याच्या ऐवजी दिसणारी झाडी आणि त्या झाडीच्या रस्त्याच्या सीमेवर त्यांच्या गाडीपुढे उभारलेल्या बालाजीचा बदलत जाणारा आकार पाहून ते प्रचंड घाबरले. त्यांचा उरला सुरला धीरपण ते रूप पाहून नष्ट झाला. त्यांच्या समोर काळे कापड धारण केलेली एक आकृती उभी होती. जोरदार वारे सुटले होते. गार वारे सुटलेले असताना देखील तिघांना जोरदार घाम फुटला होता. कोण आहेस तू? नितेश कुमार घाबरून ओरडत म्हणाला. तो गाडीच्या खिडकीतून बाहेर डोकावून पाहू लागला. ओळखले नाहीस का? नाही ओळखले. तू ओळखून तरी काय करणार? ती काळी आकृती नितेशच्या जवळ एका क्षणात आली आणि नितेशच्या मानेत तिने सुरा खुपसला. जनावरासारखा ओरडत नितेश दरवाजा उघडून गाडीच्या बाहेर आला आणि जमिनीवर कोसळला. तडपडून तो गतप्राण झाला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या नितेश कुमारला पाहून भयभीत झालेला राघव गाडीतून खाली उतरला आणि मागच्या रस्त्याने पळू लागला. पळताना तो मागे पाहत होता.
पुढे गडद अंधारात झाडाचे खोड त्याला दिसले नाही आणि त्या खोडावर तो जाऊन आदळला आणि खाली पडला. दोन्ही हात डोक्याला लावून तो गडाबडा लोळत होता. झाडाला बसलेली धडक जोरात होती. तो उठून उभा राहिला, इकडे तिकडे पाहू लागला आणि पुन्हा पळून जाण्याच्या बेतात असताना अचानक त्याच्या समोर तो काळ्या कपड्यातील यमदूत उभा राहिला. राघव जीवनाची भीक मागू लागला. मला मारू नकोस म्हणून इवळू लागला, रडू लागला, जीवनाची भीक मागू लागला. पण त्या हैवानाला त्याची दया आली नाही. पुढच्याच क्षणी राघवच्या पोटात धारदार सुरा खसकन खुपसला गेला आणि पोटातील आतडे बाहेर घेऊन आला. राघव मोठ्याने ओरडून खाली कोसळला. गाडीत बसलेला राजू थरथर कापत समोरचे भयानक दृश्य पाहत होता. त्याचा हनुमानाचा जप सुरू होता. काही क्षणात वातावरण भयाने व्यापून गेले होते. दोघांच्या ओरडण्याने, किंचाळण्याने भीती, भय दाटून राहिले होते. गाडी बाहेर ये, घाबरून जाऊ नकोस, घसा खरवडल्यासारखा हुकुमी खर्जातून आवाज आला. तू आहेस कोण? म्या नाही केलं काय? मला जाऊ दे घरी. राजू हात जोडून गाडीच्या बाहेर न येता त्याला म्हणाला, मी तुला काही खाणार नाही आणि काही करणार पण नाही. तू गाडी बाहेर ये. यावेळी आवाज मोठ्याने आला. भयभीत झालेला राजू गाडी बाहेर आला. आणि मी जे काही सांगणार आहे ते नीट लक्षात ठेव. तो हिंस्र काळ्या कापडातील हैवान बोलू लागला. त्याच्या समोर एखाद्या गुन्हेगारासारखा थरथर कापत राजू उभा राहून तो जे काही सांगत होता ते ऐकू लागला. हळूहळू तो काळ्या कापडातील हैवान लहान होऊ लागला. इतका लहान की तो एका साध्या 30-31 वर्षीय युवकासारखा दिसू लागला. तो सामान्य झाला होता. राजू आश्चर्याने थक्क झाला. तो डोळे फाडून बघू लागला. मी राम, हिंगणगावचा रहिवासी म्हणजे होतो. माझे कुटुंब शेतकरी कुटुंब. हा नितेश कुमार 3 महिन्यांपूर्वी माझ्या गावात आला होता. पैसे डबल करून देतो म्हणून त्याने माझ्याकडून 5 लाख रुपये घेतले. मी पण वेड्या आशेपायी सुशिक्षित असून देखील त्याच्या भूलथापांना बळी पडलो आणि 50 दिवसात 5 लाख रुपयांचे 10 लाख रुपये कधी होतील याची वाट बघत बसलो. लोकांचा विश्वास बसावा म्हणून या गुन्हेगारांनी सुरुवातीला त्यांचे पैसे डबल करून दिले होते. लोक पुन्हा जास्तच पैसे भरू लागले आणि यांनी आमच्या गावातून पोबारा केला. म्हणजे हे आमच्या गावात जे काही आम्ही काम करत आहोत ते सगळं बोगस आहे. आश्चर्य, भीती आणि संताप या भावनांचे संमिश्र रूप राजूच्या चेहऱ्यावर दिसत होते. मी जे सांगत आहे ते तू सगळे ऐकून घे. पुन्हा मोठ्याने गुरकल्यासारखा आवाज आला. तो पुढे बोलू लागला. मी मोठ्या आत्मविश्वासाने माझ्या बहिणीच्या लग्नाला पैसे लागतील म्हणून पैसे जमा केले होते आणि ते सर्व पैसे दाम दुप्पट करायला यांना देऊन टाकले. जेव्हा यांना पैसे दिले त्याच्या 4-5 दिवसांनी यांनी गावातून पोबारा केला आणि माझ्या घरावर दुःखाचा डोंगर कोसळला. झाल्या प्रकाराने माझ्या घरचे व्यथित झाले. मला घराबाहेर काढले. मी यांना शोधायला शहरात आलो आणि गावाकडे माझ्या वडिलांनी आत्महत्या केली म्हणून मला कळले. हुंडा न दिल्याने माझ्या बहिणीचे काही महिन्यांवर आलेले लग्न मोडले होते. माझ्या वडिलांच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने आणि बहिणीचे लग्न मोडल्याने माझी आई वेडी झाली. आता गावभर ती फिरत असते. माझा राम येणार म्हणते. माझा राम मला भेटल्याशिवाय कुठे जाणार नाही. मी या चांडाळांना बरेच शोधले पण मला हे कुठेच भेटले नाहीत. त्या 5 लाख रुपयांच्या घटनेने माझ्या पूर्ण कुटुंबियांची वाताहात झाली आणि वैतागून या लबाड लोकांना श्राप देऊन मी झाडाला गळफास घेतला. माझे चांगले हसते खेळते कुटुंब देशोधडीला लागले केवळ माझ्या चुकीमुळे. पैशांच्या हव्यासापायी. आवाज थरारला. काही क्षणासाठी कितीतरी जणांना यांनी लुबाडले आहे. गरीब होतकरू लोकांना फसवण्यासाठी सुरुवातीला गावातील एकाची आपल्या कामासाठी निवड करतात. गावातील लोकांचा विश्वास बसावा म्हणून पहिल्या दिवशी रक्कम भरणारा बालाजी त्याच्याच सुपीक डोक्यातून ही आयडिया निघाली. गरीब लोकांना दाम दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवायचे आणि लुबाडायचे. यांना मी मारून समाजातील कीड नष्ट केली आहे.
पण इथून पुढे लक्षात ठेवायचे, अशा भूलथापांना बळी पडायचे नाही. त्यासाठी आवश्यक आहे अर्थसाक्षरता, पैशाबद्दल असलेले ज्ञान वाढवणे, लोकांना समजावून सांगणे. 3 महिन्यात, 6 महिन्यात, 1-2 वर्षात कुठेही पैसे डबल होत नाहीत. गावातील, शहरातील सरकारमान्य बँकेत याबाबत चौकशी करावी. पैशांच्या बाबत नेहमी सजग राहावे. मी माझे कार्य पूर्ण केले आहे. आता मी मुक्त झालो. राजूच्या डोळ्यासमोर रामचा आत्मा कणाकणात रूपांतर झाला. राजूने पोलिसांच्या मदतीने गावातील लोकांचे बँकेतील पैसे परत मिळवून देण्याचा निश्चय केला आणि तो त्या कामाला लागला. रामचे मनातून राजू आभार मानत होता.